हॅलो. बीडीओ साहेब गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला पाटील. नवनाथ पाटील बोलतो, जिल्हा परिषद हा मेंबर. हा हा बोला बोला पाटील. सर 2 मिनिटं वेळ यायचा होता तुमचा, सकाळी सकाळी फोन केला तुम्हाला. हा बोला ना. विषय असा आहे, हे जे एमआरजेचे विहीर आपण मंजूर करणार आहे ना आता, हा तर त्याचं काही ठरलं की किती किती देणार आहे गाव परत, का लोकसंख्या वाईज असं काही नाही तसं काही बंद नाही आता. नाही का? बरं. फक्त त्याच्यामध्ये ग्रामसभेमधून निवड करून द्यायची आणि तिथंच फक्त काय लोकांचे पात्र त्या लोकांची निवड करून प्रस्ताव भरून आपल्याकडे द्यायची ग्रामसभेत निवड करून. पात्र लोकांना द्यायचंय ना? हा मग ते कॅटेगरी मध्ये लावायचे SC ST BPL अदर असे. बरं बरं बरं. म्हणजे किती द्यायचं असं काही ठरलं, किती लोकांना द्यायचं असं काही ठरलं नाही का मग? नाही तसं काही नाही. प्रस्ताव द्यायचे सगळे. आपण आता काम करणाऱ्या यंत्रणेवर अवलंबून आपल्याला कमी 20 30 25 25 करू, पण एक एक पहिल्या टप्प्यात नंतर 15 दिवस महिन्याभरानं पुन्हा 5 25 असे सगळेच करणार आपण. बरं, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय सर, आता गावात काही सरपंच आहे बरं का, सगळ्यांनी म्हणजे काय थोडे बहुत तुमच्या लक्षात आणून देतो मी, विषय फार तुम्हाला नंतर सिरियस विषय होऊ नये म्हणून आधीच बरं का. हा. आणि काही ग्रामसेवक पण आहे सगळ्यांनी, म्हणजे जे ज्यांना सवय लागलेली या गोष्टीची, ते काय करतात, कोणाला 20,000 कोणाला 30,000 कोणाला 40,000 मागतात. आणि गंमत पहा पुन्हा, पैसे तर मागतात, पैसे घेतात आणि नाव बीडीओ साहेब सांगतात. मी कोणालाच असं ते मीटिंग मध्ये दोनदा सांगितलं, पैसे बिलकुल कोणाला मागायचे नाही, म्हणायचे नाही. पण स्पष्ट सांगितलेलं मी, मला माझ्या नावानं कोणा घ्यायचे नाही आणि काही करायचं नाही. मी स्पष्ट सांगितलं, मी कोणालाच रुपये मागितलेले नाही. ग्रामसेवकला सुद्धा म्हटलं नाही ना, सरपंचाला पण माझ्याकडे बरेच लोक आले, आता बी राहिले, पण मी बिलकुल सांगितलं काहीच नाही. मला काही अपेक्षा नाही, कोणाचा काही विषय काढायचा नाही, माझ्या नावानं काही बदनामी करायची नाही. तुम्हाला मित्र म्हणून एक विनंती सर, एक पेपरला पण बातमी देऊन टाका बरं का. म्हणजे तुम्हाला उद्या अलिकेशन येणार नाही. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो बरं का, आता गाव परत दलाल असतात, यांचा धंदा, याचं पोट भरण्याचं साधनच ते आहे. करते तुम्ही मी काय करू शकतो त्याला, तर ते नाही, दलाला तुम्ही त्याला करून आपण नीट, तुम्ही फक्त एक पेपरला बातमी द्या. आणि अजून एक तुमच्या लक्षात आणून देतो सर, आता हे निवडणुकीचं माहोल आहे बरं का, प्रत्येक पुढारी तुम्हाला फोन करणार आहे. आता काय झालं, या विहिरी व्हायला पाहिजे होते उन्हाळ्यात बरं का. आणि आता मंजूर करून आता होणार बी नाही. आता या दिवसात पावसाळ्यात कुठे विहीर होतं का? हा, माझ्या मनातलं बोलले सर. आता पावसाळ्यात विहीर होत नाही, आता विहीर खांदाचा टाइम नाही. आणि जर 30 आणि 40,000 त्या शेतकऱ्यांना भरले, तर उद्या त्याला फक्त बैल विकणं पडेल. मागच्या वेळेस माझ्या गावात 2 लोकांना जमीन विकलेली सर. नाही आहे, असे बरेच अनुभव आहेत ना, तुम्ही सांगता तसे बरेच अनुभव आहेत ना बरेच का. पाणी पुरवठ्याची विहीर खोदली मी साहेब एमर्जन्सी, 4 वर्ष झाले, मला पैसे अजून पेंडिंग आहे माझे काही बरं का. मग अशा कंडिशन म्हणजे तुम्ही बी त्याला काही करू शकत नाही ना. वरच्या सरकारी काही नियम चालू राहते, दम्मा 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 दम्मा. एमर्जन्सी म्हणजे सगळे दम्माने चालणार. हा ते पैसा मिळतात, पण उशिरा मिळतात, पैसा जातीच एमआरजेसीचा. हा, उशीर लागतो. आणि आता उद्या उन्हाळ्यात कोणाची विहीर होणार आहे, कोणाची नाही होणार आहे, ते उद्या ठरण. पण आज नगदी तर लोक पैसे भरून अटकतील ना, हे दलाल पैसे खाऊन घेतील ना. मी आता लोकांना समजायला पाहिजे ना, दलालांना करायला नाही पाहिजे. तसं मी सांगतो तसं ग्रामसेवक मीटिंग मध्ये, आणि एक प्रेस नोट बी देऊन टाकतो वाटलं तर. नाही, 4-2 प्रत्येक गावात असतातच ते. आणि काही लालची पडलेले, त्यांना वाटतं पण आता शेवटी जे जमल ते घेऊन घ्या. तसं आहे. थोडं तुम्ही तेवढं मदत लक्षात राहू दे, तुम्हाला नंतर अडचण होईल सर. मग नंतर होणारच त्या दिवशी ते बहुना विषय झाला ना आमदार साहेबाकडे बी. अहो, काही तर आमदाराचं नाव सांगता, ते म्हणते आमदारांना बी सांगितलं म्हणते पैसे घ्यायचं, इथले गमतीचे. नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं कोणाकडून काही घ्यायचं नाही. मला बी आम्हाला त्या दिवशी सांगितलं ना, काही कोणाकडून अपेक्षा करू नका. आम्ही विचारू मी सगळ्या लोकांना लाभार्थ्याला की किती पैसे दिले काय. म्हणलं भाऊ, लोक खालचे लोक करणार करतेच, आपलेच कार्यकर्ते करतील, आपलेच काही सरपंच करतील म्हणलं. आणि विनाकारण माझ्या बदनामी होईल म्हणलं. नाही, या विषयावर काही म्हटलं नाही, काही कोणाला अपेक्षा केली नाही, कोणाला एक शब्द बी बोललो नाही मी, मला पैसे द्या का असं काहीच विषय नाही. नाही, बरोबर. या विषयावर तुमच्याशी खासदार काळे साहेब बी बोलणार आहे की बाबा शेतकऱ्याला कमीत कमी फायदा हो ना, पण नगदी त्याच्या गड्डा नका पाडू त्याला, म्हणजे ते मराठा टायमिंग त्याच्यावर. आता हे खालचे लोक करतील ना, मी प्रत्येकाला नाही बोलू शकत, म्हणू शकत ना. नाही, मी जनजागृती करतो ना, त्याच्यात तुम्हाला मदत करतो. तुम्ही फक्त पेपरला बातमी द्या एक. हा, प्रेस नोट वगैरे तुम्ही वाटलं. चला, थँक्यू सर. हो.